श्रेष्ठताच्या जीवनामध्ये आनंद झाला, सगळीकडे रोषणाई केली, सगळीकडे फुलं उधळली गेली, 4 सुना आल्या, सगळं काही आनंदी आनंद. विचार करा, एवढा आनंद अयोध्येमध्ये होता, एवढं समाधान होतं, एवढं सुख होतं, एवढी प्रसन्नता होती, एवढा आनंद होता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुमच्या जीवनात अतिशय आनंद होतो, ज्या वेळेला तुमचं जास्त चांगलं होतं, त्यावेळेला तुम्ही समजून जायचं पुढे जाऊन तुमचं काय होणार आहे. बोला बोला, काहीतरी घात होणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग इशीजी सारखा असतो. इशीजी आहे ना, असा स्पीड ब्रेकर सारखा. चांगलं वाईट, चांगलं वाईट, चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात, चांगले दिवस येतात, वाईट दिवस येतात. ह्या जगामध्ये कुणाच्या जीवनामध्ये सतत चांगले दिवस येत नसतात आणि ह्या जगामध्ये कुणाच्या जीवनामध्ये सतत वाईट दिवस येत नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. दुःखस्य नंतरम सुखम, सुखस्य नंतरम दुःखम, ना नित्यम लभन्ते सुखम, ना नित्यम लभन्ते दुःखम. माणसाच्या जीवनामध्ये सतत दुःख येत नसतं किंवा सतत सुखी राहत नसतं. सुख दुःख जीवन असं आहे, सुख आणि दुःख. सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है वो गाँव. सुख दुख दोनों आते जाते जैसे जीवन में, पतझड़ और बहारे दोनों जैसे गुलशन में. कधी तुमचं चांगलं होतं, कधी वाईट होतं, कधी वाईट झालं की पुन्हा चांगलं येत होतं, कधी वाईट होतं, कधी चांगलं होतं. असं जीवन आहे, लक्षात ठेवा. अरे एखाद्या महिलेचा एकुलता एक मुलगा मरण पावलेला असू द्या, पहिल्याच दिवशी ती जेवढं रडते तेवढं 8व्या दिवशी रडत नसते, जरा कमी रडते. बघा, दुःख सुद्धा संपत असतं. पहिल्या दिवशी जी जेवढं रडते तेवढं दुसऱ्या दिवशी कमी रडते, 8व्या दिवशी अजून कमी रडते, महिन्यानं अजून कमी रडते, वर्षानं पूर्ण रडायची बंद होते, कधी कधी रडते. पहिल्याच दिवशी जेवढं दुःख होतं तेवढं वर्षानं राहिलं का कमी झालं. त्याच्या विरोधात घ्या, त्याच्या विरोधात मी बोले. तुमचं काहीतरी बनायचं स्वप्न असेल, तुम्हाला एक घर बांधायचं स्वप्न असेल, मोठा बांगला बांधायचा, किंवा तुमच्या शेजारची एक 10 एकर जमीन घ्यायचं तुमचं स्वप्न असेल, तुमच्याकडे पैसे आलं आणि ती 10 एकर जमीन घेतल्या जेवढा आनंद होता तेवढा आनंद वर्षानं राहत नाही. त्याच्या पुढे साधी गोष्ट सांगतो. एक तुम्ही मोटरसायकल घेतली किंवा कार गाडी घेतली 20 लाखाची, आणि 20 लाखाची कार गाडी घेतल्यानंतर गाडी ज्या दिवशी घेता जेवढा आनंद असतो तेवढा आनंद बघा आठवड्यानं जरा कमी होतो, 6 महिन्याने एकदम कमी होतो, 4 वर्षांतर तुम्ही म्हणतो हा हे मॉडेल भंगार झालं, बदला. सुखी माणसाच्या जीवनात सतत राहत नाही, दुःखी माणसाच्या जीवनात सतत राहत नाही. बघा, अहो ह्या प्रपंचाचं सुद्धा तसंच आहे. लग्न झाल्या झाल्या पती एकमेकावर एवढं प्रेम करतात. पत्नी म्हणते माझा पती देवासारखा आहे, पती म्हणतो माझी पत्नी देवी सारखी आहे. पण त्याच पतीला विचारलं पहिल्या वर्षी लग्न झाल्यावर, बायको कशी आहे? तो म्हणला महाराज चंद्रमुखी आहे, चंद्रासारखा स्वभाव आहे, शीतल आहे. 2 वर्षाने विचारलं रामभाऊ बायको कशी आहे? रामभाऊ म्हणला महाराज चुकीचा अंदाज होता, ही चंद्रमुखी नाही, ही सूर्यमुखी जात आहे. आणि 6 वर्षाने विचारलं कशी आहे बायको, आता बरे आहे का? सूर्यमुखीची झाली का चंद्रमुखी? तर तो म्हणतोय महाराज चुकीचा आहे, ती चंद्रमुखी पण नाही, सूर्यमुखी पण नाही, साक्षात ज्वालामुखी आहे म्हणलं.
लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी पती बोलतो पत्नी ऐकते, दुसऱ्या वर्षी पत्नी बोलते पती ऐकतो, तिसऱ्या वर्षीपासून दोघंही बोलतात तर शेजारचे ऐकतात. दाम्पत्य जीवनामध्ये जसं सुख पहिल्यांदा असतं तसं सुख पुन्हा राहतं का? दाम्पत्य जीवनाचाच विषय नाही, ह्या जगाचा निसर्गाचा नियम आहे. कुठलंही सुख सतत राहत नाही, कुठलंही दुःख सतत राहत नाही. म्हणून कथा तुम्हाला अशी शिकवते, तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला जास्त दुःख येईल ना, निराश होऊ नका, जास्त दुःखी होऊ नका. याचं कारण असं आहे, ये भी दिन जाएंगे. एक पाटी करा, एक बोर्ड लिहा, त्या बोर्डवर लिहा ये भी दिन जाएंगे असं लिहा. ती घरात पाटी लावा किंवा एखादं कडं करा, त्या कड्यावर लिहा ये भी दिन जाएंगे. किंवा एखादी अंगठी घाला, त्या अंगठीवर लिहा ये भी दिन जाएंगे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, महिला मंडळ, तुम्हाला सासू जास्त त्रास द्यायला लागली ना, त्रास द्यायला लागली तर तुम्हाला आत्महत्या करू वाटली तर तुम्ही त्या अंगठीकडे बघा, त्याचं लिहिलेलं असतं ये भी दिन, सासूकडे बघून म्हणा ये भी दिन जाएंगे. सासू म्हातारी होणार, सासू मरणार, माझ्या पोराचं लग्न होणार, मी पुन्हा कोण होणार? सासू होणार. पुरुष मंडळ, तुमची गरिबी असेल, कर्ज झालं असेल, शेती लॉस मध्ये गेली असेल, जगायला नको वाटलं असेल, त्यावेळेला तो बोर्ड वाचा, त्या बोर्डवर लिहिलेलं असेल ये भी दिन जाएंगे, ते वाचा. पण त्याच्याही पुढे सांगतो, ज्या वेळेला तुमचं चांगलं दिवस येतील, तुमच्याकडे श्रीमंती येईल, बघा चांगलं होईल, भरपूर पैसा येईल, त्यावेळेला सुद्धा तो बोर्ड वाचा ये भी दिन जाएंगे. श्रीमंती पण जाणार आहे, घमेंड करू नका. कारण एवढा मोठा रावण होता, लंका सोन्याची होती का सोन्यात लंका होती हे माहित नव्हतं, एवढा मोठा रावण होता. पण ये भी दिन गये ना, शेवटी मेल्यानंतर त्याच्या तोंडात फुटका सोन्याचा मणी घालाय शिल्लक नव्हता. ये भी दिन जाएंगे. गोष्ट लक्षात ठेवा, जीवन बदलत आहे म्हणून या समत्वम योग उच्चते, सुखी संतोषी न व्हावे, दुखी विषाद न भजावे, लाभा लाभो न मानावे मना माझी. माऊलीने ह्याच्यासाठी सांगितलं, सुख दुःखात समान राहावं, हे जीवन आहे, हाच योग आहे. म्हणून दुःखामध्ये जास्त दुःखी होऊ नका, सुखामध्ये जास्त हर्षित होऊ नका. जेवढं हर्षित होताल तेवढं दुःख तुम्हाला होतं. महिला मंडळ, जुन्या बायका सांगायच्या, लहान बाळ जर जास्त हसू लागलं तर आजी काय सांगायची, त्याला जास्त हसू नको रे, का पुन्हा ते रडेल. म्हणून जास्त आनंद आहे, आनंदही वाईट आहे, जास्त दुःखही वाईट आहे, समान राहावा. राजा दशरथाच्या जीवनामध्ये सगळं चांगलं होत गेलं, सगळं चांगलं होत गेलं. ज्या दशरथ राजाला मुलबाळ नव्हतं म्हणून दुःख होतं, त्या राजा दशरथाला 4 मुलं झाली. आता 4 मुलं झाल्यानंतर पुन्हा काय इच्छा आहे, पुन्हा काय आशा आहे, त्या 4 मुलांची लग्न व्हावीत. अरे 4 मुलांची लग्नही झाली, आता काय इच्छा आहे? आला राजा दशरथ, आला राजा दशरथ, आणि आता अजून सुद्धा इच्छाच आहे. काय इच्छा आहे? एक इच्छा निर्माण होते आहे. ती इच्छा कशी निर्माण होते आहे? राजा दशरथ आरशात पाहतोय. आता इथं बसलेल्यापैकी सगळे आरशात पाहून आला का नाही? आला का नाही? आरसा खरं सांगतो ना, जो आरसा तरुण वयात बघायला बरा वाटतो, तो आरसा म्हातार वयात बघायला बरं वाटत नाही, कारण तो चांगला दिसत नाही. आरसा चांगला दिसत नाही का आपण चांगलं दिसत नाही? महिला मंडळ, आरसा आरसाच असतो. म्हणून सौंदर्यावर कधी घमेंड करायची नसते, ते बदलत असतं, लक्षात ठेवा. जुन्या काळातले हिरो घमेंड होता, आज काय झाले त्याचं फोटो बघा. आताचे हिरो तेच होणार आहेत, आताची हिरोईन तेच होणार आहे. भगवंत एवढा शक्तिवान आहे, सगळ्याच जिरवतो, म्हणून आपण फक्त त्याचं व्हा, तो आपलं जिरवत नाही. राजा दशरथ आरशात पाहतो, आणि आरशात पाहिल्यानंतर राजा दशरथाला 2 गोष्टी दिसतायत. कोणत्या गोष्टी आहेत? तुळशीदास लिहितायत,